सोशल मीडियावर अनेक जण प्रेमात पडतात। साताऱ्यात व्हर्च्युअल मित्राच्या मृत्यूच्या धक्क्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ते बोगस अकाउंट तरुणीच्या मैत्रिणीचंच होतं। मस्करीची कुस्करी करण्यात आलेली एका तरुणीचा मात्र हकनाक बळी गेलाय। सोशल मीडियावरील व्हर्च्युअल मित्राच्या मृत्यूचा बनाव एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय। मैत्रिणीनं फेक अकाउंटवरून केलेल्या मस्करीमुळे दुसऱ्या तरुणीच्या आयुष्याची कुस्करी झाली आहे। सातारच्या वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत एका 24 वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली। या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे। तरुणीच्या मैत्रिणीनं इन्स्टावर मनीष नावानं फेक अकाउंट तयार केलं। मनीष नावाच्या अकाउंटवरून चॅटिंग सुरू झाली। सोशल मीडियावर मनीषवर ही तरुणी प्रेमात पडली। मनीष आजारी असल्याचा बनाव करण्यात आला। पुढे मनीषचा आजारपणात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणीनं आत्महत्या केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता मृत तरुणीची मैत्रीण सोशल मीडियावर 4 ते 5 फेक इन्स्टा अकाउंट चालवत होती। माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो युजर नेम आणि त्याच्यासोबत अजून काय 4-5 युजर नेम होते। ते सगळे युजर नेम ह्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे ती वापरत होती आणि या सगळे युजर नेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला। पोलिसांनी या प्रकरणात मृत तरुणीच्या मैत्रिणीला अटक केली आहे। मस्करी म्हणून तिने हा सगळा व्याप केल्याचं सांगण्यात येत आहे। त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही। तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती। त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हतं की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे। सोशल मीडियावर जे दिसतं ते बहुतेक वेळा तसं नसतं। व्हर्च्युअल जगात वावरण्यापेक्षा खऱ्या जगात जगायला शिका, अन्यथा तुमचा कोणत्याही वळणावर हकनाक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा।